हॅलो डिअर स्टुडंट्स, उद्या तुमची बोर्ड एक्झाम सुरू होत आहे आणि तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी मी आजचा व्हिडिओ खरं तर बनवलेला आहे. तुमचा आता अभ्यास छान झालेला आहे. बिलकुल टेन्शन येतं आहे का कुणाला? टेन्शन अजिबात येऊ द्यायचं नाही आहे. मी तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन सांगितले ना, ज्या पद्धतीच्या भावना तुम्ही रिलीज कराल युनिवर्स तुम्हाला त्या पद्धतीचे रिझल्ट देणार. सो टेन्शनवाल्या भावना आपल्या मनात आल्या तर टेन्शनवाला तुम्हाला सगळे जे घटना आहेत त्या तुमच्या आयुष्यात होत राहतील. सो शांतपणे मला सगळं येणार आहे, मला येतं आहे, माझा छान पेपर झालेला आहे, म्हणजे छान अभ्यास झालेला आहे, मला सगळे उत्तर नीट लिहिता येत आहेत, असं सारखं मनात तुम्हाला घोळवायचं आहे. ह्याचे नक्कीच तुम्हाला पॉझिटिव्ह म्हणजे माइंड एक शांत स्टेबल काम राहण्यासाठी अशा पद्धतीच्या विचारांचा तुम्हाला नक्कीच उपयोग होणार आहे. सो काही एक्झामला जाण्याच्या आधी तुम्ही काय काय गोष्टी कराव्यात सगळ्याच अँगलनी, म्हणजे अगदी खाण्यापिण्यापासून डोकं शांत कसं ठेवणार असं सगळंच थोडंसं तुम्हाला मी गाईड करणार आहे. सो माझ्या मुलीची ह्यावर्षी 10वी आहे. 2 पेपर झाले तिचे ऑलरेडी. सो आता 2-3च पेपर 4 पेपर राहिलेत अजूनही. तुमची मात्र उद्यापासून सुरू होत आहे. आता बघा, उद्या तुमचा मराठीचा पेपर, सगळ्यात पहिला पेपर तुमच्या भाषेचा. सो पहिल्यांदा जाताना बरेचदा अजून आपल्याला लक्षात राहत नाही आणि मग कधी हॉल तिकीट राहिलं किंवा आय कार्ड राहिलं किंवा काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असतील ते राहिले, कंपास, पेन्सिल, स्केल असेल, पॅड असेल, रायटिंग पॅड असेल, ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपरली घेतल्यात का हे एकदा चेक करा. युनिफॉर्म व्यवस्थित घालून जा. आपण कॉपी वगैरे काही करत नाही त्यामुळं चिठ्ठ्या बिठ्ठ्या नका नेऊ, हे तुम्हाला सांगायचा काही प्रश्नच नाही, होय की नाही. सो जे काही येत असेल आपल्याला ते तुमचं आपलं लिहून यायचं, काही बघायचं, कोणाला विचारायचं हे काही आपल्याला करायचं नाही आहे. कारण सध्या तुम्हाला माहितीच आहे अगदी ड्रोन बिन फिरत आहेत, सगळीकडे CCTV आहेत आणि चुकून जर आपलं असं काही सापडलं तर थोडक्यासाठी आपलं वर्ष वाया जायला, एक नाव खराब व्हायला नको, होय की नाही. सो आपण तो मार्ग आपण बिलकुल अवलंबणार नाही आहोत. सो एकदा तुम्ही हॉलमध्ये गेलात, पाण्याची बॉटल व्यवस्थित घेऊन जा. अजिबात जागरणं करायची नाहीत. मी तुम्हाला खूपदा ह्या गोष्टी सांगितल्यात बऱ्याचशा व्हिडिओमधून, आज पुन्हा सांगते. परीक्षा आहे म्हणून जागत बसलो रात्री किंवा सकाळी उठलो असं काही करू नका. नॉर्मल कमीत कमी 6 ते 7 तासांची तरी झोप आत्ता एक्झामच्या पिरियडमध्ये तुम्हाला आवश्यक आहे, मेंदू रिचार्ज होण्यासाठी. सो ती व्यवस्थित घ्या. अगदी तहान भूक हरपून अभ्यास वगैरे करू नका. सतत पाण्याची बॉटल सोबत ठेवा, पाणी प्या. खूप जास्त बेकार ऊन आहे बाळांनो, मग ते पेपरच्या वेळेस चक्कर येणं, गरगरणं असे काही प्रकार होऊन विनाकारण चांगली प्रिपरेशन झालेली असताना अशा काही घटनांच्यामुळं तुम्हाला पश्चाताप होऊ नये ह्याची काळजी घ्या. शक्यतोडा हलका आहार घेऊन, म्हणजे अगदीच खूप खाऊन पण जाऊ नका झोप येईल अशी, आणि अगदीच रिकाम्या पोटी जाऊ नका उलटी होईल अशी, है की नाही. सो एकदम लाईट आहार, प्रॉपर पोटभर खाऊन जा. पाणी सोबत घेऊन जा. पाण्याची बॉटल तुम्हाला अलाव असते एक्झामच्या वेळेस. तिथे जा. तुमचा पेपर जो काही एकदा हातात आल्यानंतर पहिल्यांदा पूर्णपणे शांतपणे वाचून घ्या काय प्रश्न विचारलेले आहेत आपल्याला. कारण तुम्हाला पहिली 15 मिनटं देतात बघा पेपर, होय की नाही, वाचायला. पहिली 15 मिनटं शांतपणे आधी वाचून घ्यायचा पेपर. वाचून घेतल्यानंतर आपल्याला काय येतंय काय नाही हे तुम्हाला एक अंदाज, एक आपण थोडक्यात एक युद्ध खेळण्याच्या आधीचे जे एक प्लॅन असतो तो तुमच्या पहिल्या 15 मिनटात तुम्ही रेडी ठेवा. शांतपणे आधी वाचून घेण्यावर भर द्या. मनातल्या मनात मार्क करून ठेवा, मी हा पेपर मला ह्याचं उत्तर येते, मला ह्याचं उत्तर येते, त्याचं उत्तर येते. तो तुम्हाला एक बोनस पॉईंट आहे. खरं तर आम्हाला आधी मिळायचे नाही ते 15 मिनटं, पण तुम्हाला मिळत आहेत. सो त्याचा फायदा करून घ्या. म्हणजे तुम्हाला एक्झाम ॲक्च्युली पेपर लिहिताना कन्फ्युजन, गोंधळ होणार नाही की मग काय लिहू आधी काय लिहू नंतर. प्रश्न लिहित असताना पहिल्यांदा तुमचे जे काही सगळी बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती प्रॉपर पद्धतीनं भरा. ते जिथे तुम्हाला ते OMR शीट वगैरे भरायचे असते ते सगळं व्यवस्थित करून घ्या. त्यानंतर नाव, रोल नंबर व्यवस्थित लिहा. तुमच्या क्वेश्चन पेपरवर बाकी काहीही खुणा अगदी नुसते डॉटसुद्धा ठेवायचे. क्वेश्चन पेपर प्रॉपरली ब्लँक ठेवा, त्याच्यावर काहीही घाण करू नका. त्यानंतर आन्सर शीट हातात आल्यानंतर मार्जिन वगैरे प्रॉपर आखून घ्या, परंतु खूप जागा पण सोडू नका. अगदी सुटसुटीत असावं, पण ते असं
बरेच मुलं काय करतात असं अगदी अघळपघळ लिहितात वगैरे, तसं नाही. प्रॉपर हँडरायटिंगमध्ये लिहा, स्वच्छ अक्षर काढा, जेणेकरून एक्झामिनरला तपासताना काही अडचण येणार नाही. तुमचे मार्क्स हे तुमच्या प्रेझेंटेशनवरती सुद्धा बरेचसे मॅटर करतं. सो चांगल्या हँडरायटिंगमध्ये मुख्य मुद्द्यांना अंडरलाईन करायला विसरू नका. जिथं गरज आहे तिथं आकृत्या, फ्लो चार्ट्स ह्यांच्या साहाय्यानं तुमचं उत्तराला प्रॉपर एक सपोर्ट करा. एका पानावरती एक प्रश्न झाला, लाईन्स ड्रॉ करा. त्यानंतर मध्ये मध्ये मिक्स करू नका. म्हणजे क्वेश्चन नंबर 1 घेतला, परत 2 घेतला, पुन्हा 1 घेतला, मग 3 घेतला, असं नाही. एक क्वेश्चन जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करायला घ्याल तो पुन्हा पहिल्यांदा तो पूर्ण सॉल्व्ह करा आणि मग त्याच्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न, सो दॅट एक्झामिनरला कमीत कमी त्रास कसा होईल याची काळजी तुम्ही घ्या. म्हणजे तुम्हाला ते जास्तीत जास्त मार्क कसे देतील हे ते बघतील. सो तुम्ही विचार करा, एखादा तुम्ही स्वतः एक्झामिनर आहात, तुमच्यासमोर अशा पटपट ह्याचा पेपरचा ढीग आहे जो तुम्हाला त्या ठराविक वेळात द्यायचा आहे. आणि जर असा पेपर तुमच्या डोळ्यासमोर आला की एक प्रश्न एकीकडे लिहिलेला, एक प्रश्न एकीकडं, आपोआप तुमचं पण डोकं हेवणार की नाही. सो तो पण ते व्यक्तीच असतात, माणूसच असतो, तर त्यांना तुम्ही असं शक्यतो त्रास होईल असं काही करू नका. प्रॉपर वेळेत लिहून झाल्यानंतर जर वेळ उरलाच तर एक्स्ट्राचे प्रश्न, एक्स्ट्रा क्वेश्चन्स वगैरे असं मेन्शन करून लिहा. मागच्या पानावरती तुमचं रफ वर्क जे काही असेल ते लिहा, तिथं रफ वर्क असं मेन्शन करा. त्यानंतर लिहून झाला, वेळ उरला की एकदा ते शांतपणे वाचून घ्या तुम्ही. कुठं काही छोट्या छोट्या चुका होतात आपल्या, मराठीचा पेपर असेल, ऱ्हस्व दीर्घाच्या चुका असतील किंवा कानामात्रा वेलांटीच्या चुका असतात छोट्या छोट्या, इंग्लिशच्या बाबतीत स्पेलिंगच्या मिस्टेक्स असतील, सायन्स मॅथच्या बाबतीत तुमचे फॉर्म्युले, डेफिनेशन ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत आहेत की नाही, लिहिलेल्या आहेत की नाही हे चेक करा. आणि झालं की मग झाला म्हणजे तुमचं हे प्रेझेंटेशन झालं. सो हे सगळ्याच एक्झामच्या बाबतीत म्हणजे सगळ्याच पेपरच्या बाबतीत हे फॉलो करा. तुमची आयुष्यातली पहिली महत्त्वाची एक्झाम आहे जिचे मार्क तुमच्या CV वरती, तुमच्या रेझ्युमेवरती येणार आहेत, बरे होय की नाही. म्हणजे येतात ना 10वीचे मार्क, 12वीचे मार्क आपण लिहितो. सो हे मार्क द बेस्ट असतील ह्याची काळजी घ्या. आणि हा एक लाईफटाईम अनुभव असतो यार. एकदाच असते 10वीची एक्झाम, रिपीटरच्या बाबतीत सोडून द्या, पण नॉर्मल लोकांच्या बाबतीत एकदाच असते एक्झाम. सो ही एक मेमरी झाली आपली थोडक्यात, आणि ती छान कशी होईल ह्याचं पण हे बघा. आणि शांतपणे सगळ्या प्रोसेसला एन्जॉय करा, तुमचं बेस्ट द्या, बाकी सगळं रेस्ट तिकडे सोडा. तुम्हाला म्हणतात ना हार्डवर्क ऑलवेज पेज ऑफ, तसं तुम्हाला त्याचं बक्षीस जे फळ आहे ते तुम्हाला मिळणारच आहे. डू नॉट वरी, ऑल द बेस्ट.